तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर भाऊंनो, आज आपण आणलाय तुमच्या सोशल मीडिया ॲडव्हर्टायझिंगचा बॅनर प्रॉपर एकदम खतरनाक टू बेसिक टू ॲडव्हान्स, जसं की मार्केटमध्ये जो ट्रेंडिंगला आहे प्रॉपर लाईट थीममध्ये, तर तोच आज तुमच्यासाठी आणलाय. 100% ढीक प्रेमल्याचा आहे. लई दिवसापासून तुमची मागणी होती, मी म्हणलं 100% आता कंप्लीट करून टाकूयात. तर फायनली व्हिडिओ आलाय. या व्हिडिओला 100% लाईक करायचा आहे, ढीक प्रमाणात शेअर करायचा आहे आणि नक्कीच आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करायला विसरायचं नाही. बाकी त्याचबरोबर आपण ही आजची PLP फाईल पण दिल्या, एडिटेबल आहे, सगळ्या गोष्टी सविस्तर सांगतो. तर भाऊंनो, राहिला विषय आपल्या क्लासचा, तर मोबाईल ॲडव्हान्स क्लास हा काही दिवस आपण पुढे ढकलला आहे, 11 तारखेला गेला आहे. तर त्यासाठी त्यानिमित्त जसं की एक्स्ट्रा दिवस आहेत, त्या कारणानं जे काय आपले सीट्स आहेत बॅचचे तर त्या एक्स्ट्रा वाढवल्यात. तर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन डन करू शकताय. एक्स्ट्रा सीट्स वाढवलेल्या आहेत. त्यात जसं की आपण ॲडव्हान्स मोबाईल क्लास शिकवणार आहे, म्हणजे ज्या काय आपण PCमध्ये डिझाईन करू शकतोय तर त्या थीममधल्या प्रॉपर म्हणू शकताय. जास्तीत जास्त करून फोटोपियाचा यूज, परत अजून कुठल्या पिक्सलल्या पिक्सार्ट ह्याचा योग्य तो वापर, बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. सगळ्या प्रकारचं बॅनर, कॅलिग्राफी, व्हिडिओ एडिटिंग, प्रॉपर बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या प्रकारचे डिझाईन्स A to Z. ओके, तर विचार करायचा नाही, डायरेक्ट ॲडमिशन करून टाकायचं. ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त मोबाईल आहे त्यांनी 100% बिंदास्त जे काय आपली मोबाईलची बॅच आहे तर ती करू शकताय. आणि ज्यांच्याकडे PC आहे अवेलेबल तर काय अडचण नाही, PCचा बिंदास्त करून टाका. जे काय आपली 21 तारखेला 21 जूनला जी काय बॅच चालू होणार आहे तर ती तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. PCची 21 जूनला चालू होणार आहे, मोबाईलचे 11ला चालू होणार आहे. लक्षात घ्या आणि लवकरात लवकर ॲडमिशन डन करा. मोबाईलचे झाल्याच बॅच फुल, पण जे काय PCचे आहेत तर ती पण भरपूर भरमसाठ प्रमाणात ढीक प्रेम देऊन आपली जी काय बॅच आहे तर ती फुल करायला आहे. जे कोणी इच्छुक असतील त्यांना सांगतो की लास्टला सीट्स राहत नाहीत, लवकरात लवकर ॲडमिशन डन करून टाका. वर तुम्हाला नंबर दिसायला आहे, मी सविस्तर इन्फॉर्मेशन पाठवतो किंवा कॉलवर बोलूयात, मग ॲडमिशन डन करा. ओके, तर चला तर आता आपण न घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूयात. तर भाऊंनो, आता आले आपण आपल्या पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये. तर इथं पहिल्यांदा जे काय आपलं बॅकग्राऊंड आहे तर ते ॲड करून घेऊयात. बेसिक टू ॲडव्हान्स मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळं सांगतो. बघू शकता भरपूर काय मटेरियल आहे तर ते आपण घेतलेलं आहे. या टीममध्ये आता आपलं जे काय बॅकग्राऊंड आहे हे घेतलं आहे. जरा युनिक लेवलचं बॅकग्राऊंड आहे, म्हणजेच युनिक लेवलचे म्हणजे युनिक साईजचं. ओके, समजून घ्या. हां, प्रॉपर ती एकदम स्क्वेअर पण नाही आणि एकदम इंस्टाग्रामला सेट होणारी पण नाही. म्हणजे इंस्टाग्रामला सेट होत्या पण जे काय एकदम मोठी साईज आहे उभी तर ती नाही आहे. तर इथं आता इम्पोर्ट आपण एक एक गोष्टी करत जाऊयात आणि त्यानंतर मग लास्टला आपण टेक्स्टिंग करूयात. तर या टीममध्ये मी पाठीमागं जे काय आपलं पिक्स असणार आहेत, आता इथं मी एक गोष्ट सांगतो की मी याच्यावर आता आपलं जे काय प्रॉपर वर्क केलं आहे तर ते आता इथं मी ॲड करणार आहे. बघू शकताय प्रॉपर, जसं की आता इथनं जे काय रिलेटिव्ह साईज आहे तिथनं ते वाढवायचं, म्हणजे इझिलीरित्या ते सेट झालं. ओके, डन. हे जे काय वर्क आहे तुमचं लावायचं आहे, त्यामुळे मी हे देणार नाही. नाहीतर लयजण काय करतील की प्रॉपर हेच वर्क लावून प्रॉपर आपलं नाव चेंज करून ते टाकतील. असं करू नका अजिबात. हे जे काय वर्क आहे ते प्रॉपर चांगल्या प्रकारे उभं आडवं ह्याच्यावर त्याच्यावर टाकणं की ते एकदम छान दिसते. बघू शकता तुम्ही. फक्त रेफरन्स घ्या चांगल्या प्रकारे. ओके, चेक करून घ्या. तर हे सगळं सविस्तर तुम्हाला कळालं असेल. प्रॉपर पाठीमागचा शेप तीन मिळेल, काळजी करू नका. त्यानंतर इम्पोर्ट. आता पुढील मुद्दा आहे, जसे की काही शेप्स आपण ॲड केल्यात तर त्यात आपण घेऊया जरा फास्टलीरित्या. लॉक केलं ही गोष्ट. त्यानंतर पुढील मुद्दा, या टीममध्ये आता आपला हा मग एक शेप ॲड केला. शेप प्रत्येक शेपवर वेगवेगळं टेक्स्टिंग आहे तर त्या दृष्टिकोनातून आपण हे केलेलं आहे. ओके, डन. या टीममध्ये हे सेट झालं. त्यानंतर पुढील मुद्दा, तर इथं बघू शकता हा एक मोठा शेप आहे. या मोठ्या शेपवर भरपूर काही सोशल मीडियाचे जे काय आपलं बॅनर्स किंवा जे काय वेगवेगळे टाईप्स आहेत तर ते येणार आहेत, तर ते पण तुम्हाला कळतील. ओके, थोड्याच वेळात. त्यानंतर इम्पोर्ट. हे काही शेप्स आहेत, भरपूर शेप्स दिल्यात. त्या प्रत्येक शेपवर तुम्ही जे काय पाहिजे तर ते ॲड करू शकता किंवा मी जे काय दिलेलं आहे टायपिंग करून तर तेही हाय असं ठेवू शकता किंवा त्यात बदल करू शकता. त्यानंतर पुढील मुद्दा, आता हे जे काय आपला मेन आपला मॉडेल आहे तर त्या टीममध्ये आपण ॲड केलं. तुमचा इथं फोटो तुमचा वैयक्तिक ॲड करा, जेणेकरून आपलं काम होऊन जाईल. त्यानंतर पुढील मुद्दा, वरची मी जी काय पट्ट्या आहे ना तर ती तयार दिल्या. ओके, आता ह्यात काय तुम्हाला बदल करायची गरज नाही आहे. ओके, जसं की क्वालिटी डिझाईनसाठी आजच संपर्क करा. ह्यात काय म्हणजे एडिट करायची गोष्टच नाही. प्रॉपर क्वालिटी डिझाईनसाठी आजच संपर्क करा. काय तुम्ही ते मग घालवून असेल तर तिथं घालवून तुम्ही नवीन काहीतरी वाक्य टाकलं तरी चालेल, काय अडचण नाही. ओके, म्हणून मी ते एडिटेबल दिलं नाही, कारण का ते सगळ्यांना लागणार. त्यानंतर आता हे जे काय नाव आहे हे कॅलिग्राफी थीम आपण केल्या, तर तुम्ही इथं कॅलिग्राफी वापरा एकदम कडकमध्ये इझिलीरित्या. बाकी फॉन्ट्स पण आहेत कॅलिग्राफी लेवलचं, ते पण यूज केलं तरी चालेल. पण आता कॅलिग्राफी आपल्याला एडिटेबल करता येत नाही, त्यामुळे मी त्या थीममध्ये JPG थीममध्ये दिल्या, म्हणजे PNG. त्यानंतर पुढील मुद्दा, जसं की आता इथं बघा जो काय खालचा बरोबर नावाच्या खालचा बॉक्स आहे, कॉल फॉर मोर इन्फो. इथं तुमचा नंबर ॲड करायचा आहे. बघूयात आपण.
हे सगळं लॉक करते आलो आहे मी. नंतरनं तुम्हाला एडिट करायचं असेल तर ते लॉक काढा. त्यानंतर इंस्टाग्रामची ते आय डी आहे ना, तर ते प्रॉपरलीरित्या मी डायरेक्टलीरित्या दिलं आहे. इथं तुम्ही तुमची इंस्टाग्राम आय डी टाकून द्या. ओके, कारण का त्यात प्रॉपरलीरित्या भरपूर काही गोष्टी असतात, नंबर असतात किंवा अजून भरपूर काही चिन्ह ते नसतात, त्यामुळं चेक करून घ्या. त्यानंतर इंस्टाग्रामचं चिन्ह मी सेपरेट दिलं आहे, ते चेक करून घ्या या थीममध्ये. ओके, डन. आणि त्यानंतर लास्टला प्रॉपरलीरित्या जे काही कडनं बॉर्डर आहेत तर त्या आपण लावल्यात, जेणेकरून ते एकदम कडक छान दिसण्यासाठी. तर या थीममध्ये आपला संपूर्ण सिक्वेन्स आपण जे काय डिझाईनच्या माध्यमातला आहे तर तो तयार केला आहे. आता जाऊयात आपण कशाकडं, प्रॉपर जे काय टेक्स्टिंग आहे त्याकडं. चला. तर आता इथं आपण मी टेक्स्टचं चिन्ह घेतो प्रॉपर इथं इझिलीरित्या. इथनं आपलं हे ॲड केलं. त्यानंतर फॉन्ट आणि इथं आपण जसं की TEKO टेको ठेवायचा आहे. या थीममध्ये इझिलीरित्या बघू शकताय एकदम परफेक्टली. या थीममध्ये झालं. हे जे काय तुमच्या कार्यतत्परतेला हे कट करायचं आहे आणि इझिलीरित्या असं ठेवायचं आहे. आणि त्यानंतर इथनं कलर जो काही सेक्शन आहे हे प्रॉपरलीरित्या पिक करायचा आहे आपल्या शेपवरचा जो काय आपण ठेवलेला आहे तो. हे झालं एक. त्यानंतर ह्याचीच मी कॉपी घेतो आणि ह्याला मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात मी सेट करतो. बघू शकता इझिलीरित्या. बघू शकताय एकदम कडक या थीममध्ये आपण ॲड केले. त्यानंतर पुढील मुद्दा, आता क्वालिटी डिझाईनचं ते आर्टच संपर्क करा, ते आपण ऑलरेडी ॲड केले, त्यामुळे ते काय मी घेणार नाही. आम्ही आलो आहोत पुन्हा एकदा आपल्या सेवेत. ह्या थीममध्ये हे पण महत्त्वाचं आहे, तर हे पण आपल्याला इथं ॲड करायचं आहे. आता हेच प्रॉपरलीरित्या इथं टेक्स्टिंग पण इथं आता व्हाईट किंवा पिवळं ठेवा. ओके, जे तुम्हाला योग्य वाटते त्यानुसार तुम्ही ठेवला की तुमची जी काय डिझाईन आहे तर ती एकदम कडक म्हणजे कडक होणार. आम्ही आलो आहोत हे मोठं कट आणि प्रॉपरलीरित्या याची कॉपी. त्यानंतर इथं इझिलीरित्या सेवेत आपल्या सेवेत या थीममध्ये. ओके, बघू शकताय एकदम परफेक्ट लेवलचं आपण जी काय गोष्ट आहे तर ती केलेली आहे. त्यानंतर मग प्रॉपर जसं की जे काय आम्ही आलो आहोत पुन्हा एकदा आपल्या सेवेत झालं. त्यानंतर इथं सर्व प्रकारचे बॅनर किंवा व्हिडिओ करून मिळतील. या थीममधलं जे काय सेक्शन आहे तर ते कॉपी आणि टेक्स्टिंग इकडं जे काय खाली एकदम बॉटमला. आता इथं तुम्ही कोणताही वापरा, अनेक देवनागरी वापरला तरी अतिशय उत्तम दिसेल. प्रॉपर माय फॉन्टमध्ये अनेक देवनागरी मी ऑलरेडी दिला आहे, तर त्यामुळं चेक करा कोणता सूट होतोय, कोणता छान दिसतोय. तर या थीममध्ये आपण हे सेट केलेलं आहे. तर या थीममध्ये आता इथनं आपण बारीक करूयात हे, म्हणजे तुम्हाला ते सविस्तर परफेक्ट दिसतील आणि कळतील हे. ओके, डन. या थीममध्ये आपण हे प्रॉपर अजून तुम्हाला काय मोठं करायचं आहे काय लहान करायचं आहे ते चेक करून घ्या. जर इथं मी तिरकं केलं तर अजून चांगल्या प्रकारे गोष्टी बसतील. ओके, या थीममध्ये इझिलीरित्या. तर इथं लाईन स्पेसिंग आपण जरा वाढवूयात जेणेकरून ते एकदम उत्तम दिसावं. तर या थीममध्ये आपण सर्व प्रकारचे बॅनर व व्हिडिओ करून मिळतील हे लिहिलं. त्यानंतर इथं जे काय सेक्शन आहे तर आपल्याला जे काय आपण बॅनर बनवणार आहे किंवा आपल्याकडून जे काय बॅनर मिळणार आहेत तर त्याची इन्फॉर्मेशन द्यायची आहे. ओके, तर त्या थीममध्ये तर त्याच्या आधी आपण पहिल्यांदा जे काय नंबर आहे तर ते इथं ॲड करूयात. जसं की 2 नंबर असेल तर 2 करा, 1 असला तर 1 करा. ओके, जे काय नंबर असतील प्रॉपर, जसं की आता मी जो काय नंबर ॲड करालो हेच आपल्या ॲडमिशनसाठी तुम्ही कॉल लावू शकता 9970760230. ओके, चेक करून घ्या. यावरच कॉल करा, सविस्तर आपण बिनधास्त ॲडमिशनसाठी बोलूयात. हां, त्यानंतर इथनं चेंज करायचा आहे आपल्याला फॉन्ट आणि तो ठेवायचा आहे इथनं एकदम खतरनाक टेको. टेको का ठेवतोय मी, कारण का कमी साईजमध्ये भरपूर चांगल्या प्रकारे बसतो तो, त्यामुळं 2 करणार 2 करा. आता मी सध्याला 1च केलं आहे, 1च नंबर ॲड केला आहे. 2 करणार 2 करू शकताय, नो प्रॉब्लेम. इथे जे काही टेक्स्टिंग आहे तर ते आपण चेक करून घेऊयात. तर आता आपण टेक्स्टिंग ॲड करूयात. प्रॉपर इथं टी घेतलं, त्यानंतर इथनं बघा प्रॉपरलीरित्या जे काय आपलं टेक्स्टिंग आहे तर ते लिहिलेलीरित्या कट करतो जे नको आहे ते. त्यानंतर एक एक गोष्टी आपल्याला खाली घालाव्या लागणार आहेत. बघूयात, चला.
तर या थीममध्ये आपण ते सगळं ॲड केलं आहे. जरा आपण लहान करूयात इझिलीरित्या सगळं सविस्तर. आणि त्यानंतर इथनं जो का आपला कलर आहे ह्यो चेंज करायचा आहे व्हाईटनेसवाला. आणि जो काय आपला आडवा फॉन्ट आहे जसं की तुम्ही हिंद घ्या किंवा अजून कोणता तरी घ्या मीडियम, या थीममध्ये आपण सेट केला. लाईन स्पेसिंग कमी केल्यावर ते एकदम परफेक्ट दिसते. तसं जसं तुम्हाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून तुम्ही ते ॲड करून घ्या. जरा उगाच मी ते फिरवतो. तुम्ही रेफरन्स घेऊन अजून चांगल्या प्रकारच्या गोष्टी ह्यात चेंजेस करू शकताय. तर नक्कीच सगळ्या सविस्तर गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे कळाल्या असतील. जर काही प्रॉब्लेम असेल तर बिंदास कमेंट करून कळवा मला. प्रॉपर संपूर्ण जे काही गोष्टी आहेत तर त्या तयारच दिल्यात, पण काही गोष्टी संपूर्ण एडिटेबल दिल्यात. तर नक्कीच चांगल्या प्रकारे डिझाईन करा आणि ढीग प्रेम द्या आजच्या ट्युटोरियलला. आणि क्लास हे लक्षात ठेवा 11 तारखेला आपली मोबाईलची बॅच फुल झाल्या, तरी पण आपण एक्स्ट्रा सीट्स वाढवल्यात पुढे गेल्या त्यामुळं. आणि जे काय PCची बॅच आहेत तर त्याचं भरपूर फास्ट ॲडमिशन होत आहेत. ओके, तर त्यामुळे जे कोण इच्छुक असतील तीन लवकरात लवकरवर तुम्हाला नंबर दिसायला आहे जो मी मगाशी दाखवला आणि आता दिसायला आहे. तर त्यावर कॉन्टॅक्ट करा, सविस्तर आपण बोलूयात आणि आपण मग ॲडमिशन डन करू शकताय. बाकी भेटवलं करतो आपण एकदम चांगल्या विशाळ नाद व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, बाय, धन्यवाद.